म्हणता येईल की सर्वच आपल्या आपल्या कामाच्या निमित्तानं टेन्शनमध्येही असतो, टार्गेट असतात, वेगवेगळ्या सर्व गोष्टी आहेत. पण त्यातनं असं निवांतपणे एन्जॉय करायला मिळणं हे खरंच आमच्या सर्वांचं ज्याला काय म्हणता येईल, वी आर व्हेरी लकी. आणि हे सर्व करत असताना खरंच तिथे एन्जॉय करता येईल का अजून टेन्शन येईल, परंतु आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं बिकॉज ऑफ ऑल युअर अरेंजमेंट यू मेड फॉर अस. तुम्ही राहण्यापासून तर जेवणापर्यंत बालीसारख्या ठिकाणी इंडियाचा फील येणं, बालीसारख्या ठिकाणी इंडियन फूड मिळणं, म्हणजे डाळ भात मिळणं हे खरंच क्वचित असतं, पण ते तुम्ही खूप छान पद्धतीने केलं. प्रत्येकाची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला. आता तुम्हाला याच्यातलं नवीन कोणीच राहणार नाही इतकं मी गॅरंटीने सांगू शकतो, कारण दिस इज द क्वालिटी ऑफ लोकमत ग्रुप की जेव्हा आम्ही एकत्र येतो तेव्हा सर्व लोकमतच असतं. त्यामुळे मला खात्री आहे की या टूरच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात अजून अनेक टूर घडावेत. काही लोक आम्ही 4 सोडले तर बाकी सर्व एकटे आलेले आहेत. त्यांच्या मनात निश्चित प्रश्न आला असेल की आता येताना याच्यानंतर दोघांचा विचार करायला पाहिजे, आणि असा जर विचार झाला तर तुम्हाला निश्चित ते तुमची आठवण करतील. परत एकदा तुमच्या संपूर्ण व्यवस्थेकरता, संपूर्ण ज्या पद्धतीने तुम्ही काळजी घेतली, ज्या पद्धतीने प्रत्येकाकडे तुम्ही बारकाईने सर्व गोष्टी सांगितल्या, आणि महत्वाचं तुम्ही खूप डिसिप्लिन्ड आहात, तुम्ही स्वतः खूप मेंटेन्ड आहात, आणि यू बिलीव्ह इन कनेक्टिंग द पीपल, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि तुमच्या मनातलं सर्व येत्या सर्व वर्षांमध्ये घडून यावं, अनेकांना तुमच्या माध्यमातून टूर घडावी, आणि हे सर्व करत असताना आनंद देण्याचं काम जे आहे ते प्रत्येकाला जमत नाही, ते तुम्हाला जमलेलं आहे, आणि म्हणून आज तुम्ही आमचे झालेलं आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू.